परभणी हे खरं तर प्रखर हिंदुत्ववादी विचारांचं शहर मानलं जातं। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला इथं सातत्यानं पाठिंबा मिळत आलाय। मात्र यावेळी खरं तर जातीय समीकरणांचा विचार करत मुस्लिम उमेदवाराला महापौर पदाची संधी देत ठाकरेंच्या शिवसेनेनं वेगळी रणनीती आखलेली दिसली। कारण 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मुस्लिम मतांचा मोठा पाठिंबा मिळाला आणि त्याच समीकरणाचा प्रयोग महापालिकेत सुद्धा करण्यात आला। आता असं मानलं जात आहे। मात्र या निर्णयामुळे काही हिंदू मतदार नाराज असल्याची सुद्धा चर्चा आहे। दरम्यान या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 11 पैकी 2 नगरसेवकांनी म्हणजे अक्षय देशमुख आणि रजिया बेगम या दोघांनी सुद्धा भाजपला मतदान केलं नाही। ही बाब सुद्धा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरली आणि जिल्ह्यात चर्चेचा विषय होती। आतापर्यंत परभणीत खाण हवा की बाण या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जायच्या, पण त्याच जुन्या राजकीय समीकरणांना छेद देत शिवसेनेनं मुस्लिम महापौर दिला।